महाराष्ट्र छत्तीसगड सीमावर्ती भागातील दंडकारणात गेली अनेक वर्षे माओवादी चळवळीचा चेहरा राहिलेला वरिष्ठ जहाल नेता मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू अखेर गडचिरोली पोलिसांसमोर भामरागड येथे शरण आला. तब्बल 60 सहकाऱ्यासह त्याने आत्मसमर्पण केल्याची खळबळजनक माहिती 14 ऑक्टोबरला सकाळी समोर आली आहे. या संदर्भात गडचिरोली पोलिसांनी अधिकृत माहिती दिली नाही, पण बुधवारी 15 ऑक्टोबरला मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर शस्त्र खाली ठेवून तो हाती संविधान घेणार असल्याचे खात्रीशीर सूत्रांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 31 मार्च 2026 पर्यंत माओवाद देशभरातून मुळासकट संपू अशी घोषणा केलेली आहे. या पार्श्वभूमीवर छत्तीसगडसह महाराष्ट्रात माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या भागामध्ये आक्रमक मोहिमा सुरू झाल्या आहेत. अनेक महत्त्वाचे नेते चकमकीत ठार झाले तर काहींनी शस्त्र खाली ठेवले. या पार्श्वभूमीवर माओवादी चळवळीत उभी फूट पडल्याचे देखील दिसून आले. भूपतीने युद्धबंदीचा प्रस्ताव ठेवला होता. यावरून माओवादी चळवळीला त्यांचे केंद्रीय नेतृत्वाचे सूर जुळेनासे झाले होते.